आणि दादूस तू बरा आहेस ना रे? अरे भाऊराया, पोपट जोरदार, आपण सगळे इथे काय करतोय? चुन्नी लालची काय होती डोंगरावर चरत? मला वाटतं हनीची स्मृती आली आहे परत. त्या टाळी. आता लवकर सांग, तू ती खजिन्याची बॅग कुठे लपवून ठेवली असते? हा, ठेवलं. चला माझ्या मागे चला. अरे मी तर बॅग इथेच लपवली होती, माहित नाही कुठे गेली ते. अरे यार, हा बघा सोनेरी पंख. अरे हे तर त्याच चोर पोपटाच आहे, त्याच सोनेरी पोपटाचा पंख. हे त्याला आपण नंतरही देऊ शकतो ना. आधी बॅग शोधणं खूप गरजेचं आहे. काय आधी करावं काय नंतर कळत नाही का? अरे हनी, याचा अर्थ आहे ती बॅग त्या चोरांकडे. मग चला त्यांना जाऊन आपण शोधूया. बकड बकड बंबे भो आय बकड, आपण श्रीमंत झालो रे. तुम्ही सोनेरी रंगाचा पोपट पाहिलाय का? नाही. तुम्ही सोनेरी रंगाचा पोपट पाहिलाय का? हो पाहिलाय. कुठे पाहिलाय? हा बघा, मी सोनेरी पोपट सिनेमा पाहिलाय. जोरात मारलं रे. अ भाऊ, तुम्ही सोनेरी रंगाचा पोपट कुठे पाहिलाय का? नाही. नाही सापडला. तिथे सुद्धा नाहीये. मग चला तिकडे जाऊन बघूया. अरे यार, कुठे गेला असेल हा पोपट? आता कुठे शोधायचं त्याला? ए माकडा, माझा पंख परत कर बघू. येऊन घेऊन जा. तुझं नाव काय रे? आकाश. आकाशला आकाशात तारे दाखवले की नाही? एवढी कडक चपाती ही जेल मध्ये मिळाली असती तर आपण हिने सळ्या कापून पळालो असतो. अरे बाबा, मला खाऊ दे. जर तू हरवलास तर माझं काय होणार बक्कड? अरे बाबा, खाऊ दे म्हणजे इटिंग जॉनी जॉनी नो शुगर पप्पा. मित्रांनो, तो तिथे आतमध्ये आहे. बहुतेक सोनेरी पोपट सापडला. चला. आई, खजिना कसा काय काढायचा? चोरांकडून खजिन्याची माहिती मिळवण्याचा एक मार्ग आहे. माझ्याकडे बघू सुद्धा नका, मला टच करायचं नाही, आधीच सांगतो. पिवळं शरीर आणि लाल चोच, पोपट कमी आणि कुठल्या शहराचा झेंडा जास्त वाटतोय. अरे हा तर परमनंट कलर आहे. हो. अरे साधा कलर आहे रे. मला वाटलं तुला घाबरवलं तर तू अजून पिवळा पडशील. चोरांविषयी काही कळलं का? हो, ती लोक त्या घरात आहेत. पोपट, जा त्याचा भाऊ बनून सगळी माहिती काढून आण. जा. त्या टाळी. ठीक आहे, जातो.
माझा भाऊ, माझ्या भावा, माझ्या भावा, माझ्या भावा, माझ्या भावा, माझ्या भावा. अरे कुठे गेलास रे तू भावा? अरे भाऊ आहे मी तुझा. भाऊ, माझा भाऊ. अरे कुत्र्यावाला भाऊ नाही रे, पोपट आहे मी, तुझा भाऊ आहे भाऊ. माझा भाऊ लहानपणापासून हरवलाय. अरे तेव्हापासून त्याचं हे पीस घेऊन कितीतरी शहरात फिरलोय. मला सांग, हे पीस तुझं तर नाहीये ना? पुढे बाबा, हे तर माझंच होतच आहे. तुझ्या ओठाला सुद्धा पंख आहेत. ओ, अरे होट होट, बाजू, हँड, हात हात. पुढे बाबा, तू माझा भाऊ आहे. अरे तू जर माझा भाऊ आहे तर मला मिरची खाऊन दाखव. तिथे मिरची इथं मिळणार नाही ना. इथं तर ऊसच शेत आहे. मी ऊस खाऊन दाखवू का तुला? आता खाऊन दाखव. व्हेरी गुड. मला सुद्धा मिरची आवडत नाही. तू खरोखरच माझा भाऊ आहे. आता आपण दोघं भाऊ भाऊ मिळून एक गेम खेळू. ट्रूथ अँड डेअर. सांग बघू, ट्रूथ का डेअर? ऑफकोर्स डेअर. मग डेअर हे आहे की तुला एक ट्रूथ सांगायचंय. कालच्या दिवसातलं सगळ्यात मोठं सिक्रेट. ओके, मी सांगतो. माझ्या हातात एक खजिना लागलाय. त्याच्यामध्ये पैसे आणि ज्वेलरी आहे. आणि तो खजिना लायब्ररी मध्ये लपवलाय. नाही, लायब्ररीच्या पुढे जे मोठं हॉटेल आहे ना, अच्छा, त्या हॉटेल मध्ये लपवलाय. नाही, तिकडनं 5 गल्ल्या पुढे मेळ्यामध्ये. तिथे पण नाही लपवलाय. नाही, इथेच लपवलाय. हा बघ नकाशा. पुढे बाबा सांभाळून ठेव. एक तुझ्यावरच मला विश्वास आहे. पुढे बाबा, हे काय? हा तर रॉंग आहे. धोका. माझ्यासोबत धोका केला काय? अरे ऑकवर्ड. त्याने माझा टोस्ट तोडला. अरे ब्रेड टोस्ट तोडला. खायचा टोस्ट नाही. ट्रस्ट भरोसा विश्वासघात केलाय त्याने माझा. पकड त्याला, पकड. पूर्ण गोष्ट तरी सांग, कोणी तोडला? अरे बाबा, तुला सगळं सांगतो. नीट ऐक. एक पोपट माझा भाव बनवला आणि मला फसवून तो नकाशा घेऊन उडून गेला. माझा विश्वासघात केला. इमोशनल अत्याचार केला माझ्यावर. ते खजिना पोलिसात देऊन हिरो बनतील. हो ये भक्कड, आपण त्यांच्या मागे जायला पाहिजे. चल लवकर जाऊया. नकाशात दाखवल्याप्रमाणे खजिना तिथं असायला हवा. चला तिकडे. नकाशानुसार खजिना त्या झाडाखाली असला पाहिजे. खजिना इथेच आहे. सापडली बॅग. बॅग मिळालीये खरी, पण जास्त वेळ तुमच्याकडे राहणार नाहीये. पक्कड पक्कड. बंबे बो. अरे गात नाहीये रे. अक्कड बक्कड आली ते सांगतोय. अरे यार, बॅग त्यांच्या हाती लागता कामा नये. चला पळा. जर हे बॅग परत करणार असतील तर वळून बघतील नक्की. पलट पलट पलट.
ये पलटलं बाबा. हे रे यार तू का सारखा माझ्यावर सामान टाकतोयस आता परत काही बोललास ना तर तुझं थोबड शॉर्ट करून टाकेल. शूट शूट अरे बाबा शॉर्ट शॉर्ट बंद करून टाकेल. चल पकड त्यांना. अरे बापरे खूपच आला आता दाखवतो. अरे थांबा तू इथून जा मी तिथून जातो हे. बाय बाय. आता तो खाली यायच्या आत आपण कुठेतरी लपलं पाहिजे. कुठे लपूया बरं? हा जॅक व्हील मध्ये लपूया. तिथे आपल्याला तो पकडू शकणार नाही. एक कार, रोज चॉकलेट आणि भरपूर आराम. हे काय बडबडतोयस तू? जितक्यावर आपण आलोय ना असं वाटतंय देव जवळच असेल म्हणून विचार केला काहीतरी मागतो. आकाशातून पडला आणि पाळण्यात अडकला. खजिना राहिला बाजूला. सर्वांनी मिळून धोपटला. या टाळे. सोड मला अरे ही बॅग दे मला अहो भाऊ एक राऊंड बाकी आहे. पण आकाश पाळण्यात बसायला नाही आलोय. बॅग उचल. काही करून हा मेरीगो राऊंड थांबवायलाच हवा. अरे दादू हे काय केलंस तू? जरा हळू कर की. आता बघत कसा इंगा दाखवतो ते. आताच त्याचे टोमॅटो घेतले होते सगळ्याचा सॉस केला हा. अरे बाबा आपण कुठे गेला? बाकीचे लोक पण दिसत नाही आहेत. अरे यार हा आयडिया. त्याने बॅग हवी आहे ना मग देऊन टाकूया आपण. पांडा सर बोल बनी. काही चोर मेळ्यामध्ये बॅग चोरी करायला आले. तुम्ही लवकर मेळ्यामध्ये या. इथे पण एक माणूस तक्रार नोंदवायला आलाय. ही त्याचीच बॅग असणार. मी त्याला बरोबर घेऊन येतो. आता मी माझं काम सुरू करतो. हा? अरे तो बघ तिथे उभा बोल बोल कुठे आहे आमची बॅग? सांगतो तुला पैशांवाली बॅग हवी आहे ना?
आपण मालामाल झालो बक्कड, आपण मालामाल झालोय. हा हे काय दगड चिटिंग. उडी बाबा खाली उतरवा, आम्हाला खाली उतरवा, चक्कर येते, खाली उतरवा, उडी बाबा. इश, कुठे आहे तो चोर? त्यांनी माझी बॅग चोरली. ली कोण ली? चायनातला ली का? माझा आवाज घुमतोय. त्यांच्याकडे माझा खजिना ना ना इश, एक काहीतरी सांगा, खजिना आहे की नाही? त्यांच्याकडेच आहे. हे हे त्यांच्याकडे नाहीये, आमच्याकडे आहे. ठीक आहे तुमची बॅग. अम, ती तर खोटी बॅग होती. ह, ह, ह. आणि हे बघा तुमचे खरे चोर. हवालदार, पकडा त्या चोरांना. इश, मी तर इथे एकटाच आलोय. हरकत नाही, मीच पकडतो. आता मी सगळ्या जनावरांची मदत करू शकेन. केन. आणि हे सगळं तुमच्यामुळे. रे आमच्यामुळे? अरे वा, मग चला बक्षीस द्या द्या द्या.